ना बेसन पीठ ना गव्हाचं पीठ, तरीसुद्धा अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे। हे तेच पीठ आहे ज्यापासून आपण भाकरी बनवतो। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 1 वाटी बारीक कट केलेली मेथी, स्वच्छ धुवून मेथी अगदी बारीक कट करून घेतली। त्यानंतर पत्ताकोबी घालून घेतली, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरेचा ठेचा घालून घेतला, अर्धी वाटी दही घालून घेतली, चाट मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल घालायचं आहे आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे। साखर ही ऑप्शनल आहे। अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये दह्याचं मॉइश्चर आहे, त्यामुळे शक्य होईल तेवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात। मेथी नसेल तर पालक ॲड करू शकतात, गाजर, शिमला मिरची, तुमच्या घरात ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा भिजवून घेणार आहोत। तर इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा आणि 1 छोट्या साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घालून घेत आहे। कांदा सुरुवातीला घालायचे विसरले। तर अशा पद्धतीने हा घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। आता काय करायचं, हातावरती तेल घ्यायचं, तेल दोन्ही हातांना व्यवस्थित चोळून घ्यायचं। त्यानंतर या पिठामधनं एक गोळा घ्यायचा। हा गोळा हातावरती अशा पद्धतीने व्यवस्थित गोल करून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतायत, अशा पद्धतीने हा रोल तयार करून घ्यायचा। त्यानंतर सेम ह्याच पद्धतीने सगळ्या पिठाचे मी रोल तयार करून घेतले। आता यावरती आपल्याला तीळ कोट करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने तीळ वरून टाकून घ्यायची आणि हे रोल त्यामध्ये थोडेसे असे गोल फिरवून घ्यायचे, म्हणजे तीळ अगदी व्यवस्थित कोट होऊन जाते। आता इथे एक गाळणी घेतलेली आहे, तिला तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेल लावून घेतलं की हे जे रोल आहेत ते गाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये पाणी घालून ते पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। हे रोल आता चाळणीमध्ये ठेवून ही चाळणी आपल्याला त्या पाण्यावरती ठेवून घ्यायची आहे। ही चाळणी ठेवून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि जवळपास 15 ते 20 मिनिटं हे रोल अगदी छान असे शिजवून घ्यायचे आहेत। तर 15 ते 20 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकतायत रोल आपले अगदी व्यवस्थित शिजले। आपण हाताने असं दाबलं तरीसुद्धा हाताला चिटकत नाही, म्हणजे आपले रोल अगदी व्यवस्थित शिजले गेले। आता हे रोल अगदी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। त्यानंतर चाकूच्या मदतीने अशा वड्या कट करून घ्यायच्या आहेत। इथे आपण ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत अशा वड्या तयार करत आहोत। अगदी चविष्ट लागतात आणि खूप असा पौष्टिक असा हा पदार्थ आहे। तर आता ह्या वड्या आपण तळून घेणार नाही आहोत, तर हे फक्त आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतायत वड्या अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत। सेम ह्याच पद्धतीने सगळ्या वड्या मी इथे कट करून घेतल्या। आता एका गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं, 2 चमचे तीळ आणि पाव चमचा हिंग घालायचे। जिरं आणि तीळ चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला त्या वड्या घालून घ्यायचे। अशा पद्धतीने ह्या वड्या ठेवून घ्यायच्या आणि ह्या वड्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे। दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होता तोपर्यंत मस्त या वड्या तळून घ्यायच्या आहे किंवा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्या वड्या अगदी मस्त खुसखुशीत होतात ना, तोपर्यंत या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायचे। अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं, कारण की ह्या वड्या जास्त आपण उलट सुलट केल्या की तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे टॉस करून घ्यायचं आणि अलगद ह्या वड्या अशा उलथून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकतायत अगदी खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। तीळ आणि जिरं अगदी छान असं ह्या वड्यांना कोट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि तुम्हाला अजून जास्त कुरकुरीत हवे असतील तर ह्यांना जरा जास्त वेळ मस्त शॅलो फ्राय करून घ्या। तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।